बातम्यानंतर बातमी आहे पावसासंदर्भातली। सकाळच्या विश्रांतीनंतर आता मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सायन परिसरात पावसाचा आणखी जोर वाढलाय। सखल भागांमध्ये त्यामुळे पाणी साचलेलं आहे आणि इथलं जनजीवन सुद्धा आता विस्कळीत झालंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मयूर राणे आपल्याला अधिकची माहिती या संदर्भातली देत आहेत। मयूर, काय सांगाल, सध्या मुंबईमध्ये कशी परिस्थिती आहे, कसा पाऊस झालाय कुठे? नक्कीच काही काळ विश्रांतीनंतर पावसाने अखेर जोरदार सुरुवात केलेली आहे। तुम्ही पाहू शकता मी सध्या सायन या विभागात आहे। सायन या विभागात आहे, पाणी साचायला आता सुरुवात केलेली आहे। सायन येथील रोड क्रमांक 24 वरती तुम्ही पाहू शकता माणसं असतील ते देखील याच पाण्यात चालत आहेत। सायन असेल किंवा सायनच्या पुढे असेल दादर याच विभागात जोरदार आहे ते पावसाने हजेरी लावली। लहान पोरं बघू शकता, लहान पोरं देखील आहे ते कुठेतरी पावसाच्या मजा घेताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। भांडूप असेल किंवा कुर्ल्याच्या पुढील जो भाग असेल भांडूप, घाटकोपर, विकोळी या ठिकाणी देखील जर असाच जर पाऊस कायम राहिला तर सकल भागात देखील सध्या पाण्याचा साचा आहे तो मोठ्या प्रमाणात पाहू शकता। गाड्या देखील याच पाण्यात नाही ते आपली मार्गिका काढत आहेत। गाड्या देखील धीम्या गतीने जाताना दिसत आहेत। जर दादरच्या पुढे गेला तर दादरच्या पुढे देखील पावसाने आहे तो मोठ्या प्रमाणात आहे ते हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळून आली। असा जर पाऊस जर असा 1 ते 2 तास कायम राहिला तर जे सकल भाग आहे त्या विभागात देखील पाणी साचण्याची आहे ती क्षमता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे ती वर्तवली जात आहे। पंप देखील लावण्यात आलेले आहेत। पंपाद्वारे जे आहे ते पाणीचे उपसाचं देखील काम आहे ते मोठ्या प्रमाणात चालू आहे। तुम्ही पाहू शकता की नागरिक आहेत ते पावसातनं याच मार्गिकेतनं जाताना दिसून येतात। याच पाण्यात नाही ती मार्गिका आपली स्वतःची काढताना दिसून येत आहेत। विस्तार माहितीसाठी आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आणि या पाण्यातनं वाट काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते। सकाळी खरं तर या पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र नंतर लगेचच 9 वाजेपासून हा पाऊस सुरू झालेला आहे आणि आता सध्या जोरदार बॅटिंग पावसाची सुरू आहे।